या पृथ्वीच्या निर्मात्यालाही स्वप्न पडावं अशी सृष्टी, असा सुंदर निसर्ग, आणि त्यातील ही सुंदर वृक्ष, वेली, प्राणी आणि सर्व काही सुंदर. पण अचानक येतो तो वनवा, अचानक लावला जातो तो वनवा. माणसाचं निसर्गाशी नातं तोडणारा वनवा, माणसातील माणुसकी संपवणारा वनवा, या वसुंधरेचा, या सृष्टीचा नाश करणारा वनवा. मनुष्य नावाचा हा प्राणी जन्माला घातला याचा अभिमान मिरवणाऱ्या या भूतलेला आता त्याचा तिरस्कार वाटणारा हा वनवा, संपूर्ण निसर्ग चक्रच नष्ट करणारा हा वनवा या सृष्टीचा ऱ्हास करत चालला आहे. यामुळे आपणच आपल्या नाशाचे कारण ठरवतो. कितीही कायदे कडक करा, दंड करा, शिक्षा करा, पण आम्ही मात्र तसेच. आमच्यातली माणुसकीच संपत चालली आहे. आम्ही आता मंगळावरचे दगड झाले आहोत, कारण आमचा पृथ्वीशी काही संबंधच नाही. अग्निभस्म करून टाकायची आम्हाला ही पृथ्वी, सर्वनाश करून टाकायचा आहे आम्हाला या सर्व प्राण्यांचा, आणि सोबत आमच्या पिढीचा सुद्धा. ही पृथ्वी बनवणाऱ्याने या जगात सर्वांना समान अधिकार दिलेत, जगण्याचे, राहण्याचे. परंतु आपणच सर्व अधिकार प्राप्त करीत मीच जणू या विश्वाचा वाली असा मनुष्य जातीचा अहंकार हा त्याच्याच सर्वनाशाचा स्वतःच कारण बनणार आहे. आणि हे अटळ आहे. विचार करा आणि ठरवा की आता नको वनवा.